ती 1 मिनिट 20 सेकंदाची MMS गेल्या 24 तासांपासून तुमच्या मोबाईलवर, टेलिग्राम ग्रुप्सवर आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरते. पायल गेमिंगचा MMS लीक अशा हेडलाईन्स वाचून इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. भारताच्या गेमिंग विश्वात ज्या महिलेने स्वतःच्या हिमतीवर एक वेगळं स्थान निर्माण केलं, ती म्हणजे पायल धारे उर्फ पायल गेमिंग. पण गेल्या काही दिवसांपासून पायल एका अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक कारणामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर एक अश्लील MMS व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती व्यक्ती पायल गेमिंग असल्याचा दावा काही समाजकंटकांकडून केला जातोय. इंटरनेटवर खळबळ माजलीये, चर्चांना उधाण आलंय आणि पायलच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट आहे. पण या व्हायरल व्हिडिओ मागचं वास्तव काय आहे? तो व्हिडिओ खरा आहे की कोणीतरी पायलला बदनाम करण्यासाठी रचलेलं हे जाळ आहे? आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या प्रकरणाचा संक्षिप्त आढावा. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. हे प्रकरण तेव्हा सुरू झालं जेव्हा एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटर, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर 1 मिनिट 20 सेकंदाचा एक अश्लील व्हिडिओ वेगाने शेअर होऊ लागला. दावा असा केला गेला की हा व्हिडिओ दुबईतील आहे आणि त्यातील महिला पायल गेमिंग आहे. अनेक युजर्सने कोणत्याही खातरजमेविना या व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स, थंबनेल्स आणि डाउनलोड लिंक्स पसरवण्यास सुरुवात केली. पायलची लोकप्रियता इतकी मोठी आहे की क्षणार्धात हे प्रकरण ट्रेंड होऊ लागलं. मात्र याच काळात पायलच्या खऱ्या चाहत्यांनी या व्हिडिओवर शंका उपस्थित करायला सुरुवात केली. व्हिडिओमधील महिलेचे हावभाव, आवाजाची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावरील वैशिष्ट्य पायलशी जुळत नसल्याचं समोर आलं. जेव्हा अफवांचा बाजार गरम झाला तेव्हा स्वतः पायल गेमिंगने समोर येत या प्रकरणावर मौन सोडलं. तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक लांबलचक आणि भावूक पोस्ट शेअर केली. पायलने स्पष्ट शब्दांत सांगितलं की मी कधीच विचार केला नव्हता की मला अशा खाजगी आणि वेदनादायी प्रकरणावर बोलावं लागेल. पण गेल्या काही दिवसांपासून जो कंटेंट व्हायरल होतोय त्यात माझं नाव जोडलं जातंय. मी हे स्पष्ट करू इच्छिते की त्या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मी नाही. त्या व्हिडिओचा माझ्या आयुष्याशी किंवा माझ्या ओळखीशी कोणताही संबंध नाही. पायलने केवळ स्वतःची बाजू मांडली नाही, तर अशा प्रकारे ऑनलाईन छळाला बळी पडणाऱ्या सर्व महिलांसाठी आवाज उठवला. तिने सांगितलं की हे केवळ बदनामीचं षडयंत्र नसून एका महिलेच्या चारित्र्यावर केलेला हा भीषण हल्ला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे डीप फेक तंत्रज्ञान. अनेक सायबर तज्ज्ञांच्या मते हा व्हिडिओ AI द्वारे तयार केलेला असू शकतो, ज्यामध्ये एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरावर पायलचा चेहरा लावून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेलाय. विश्वसनीय संस्थांनी केलेल्या तपासणीत असं आढळलं की व्हिडिओतील महिलेच्या चेहऱ्यावरील तीळ आणि इतर खुणा पायलच्या खऱ्या फोटोंशी विसंगत आहेत. या व्यतिरिक्त ज्या लिंक्स टेलिग्रामवर शेअर केल्या जात आहेत त्यापैकी बहुतांश लिंक क्लिक बेट किंवा मालवेअर आहेत. म्हणजेच या लिंक्सवर क्लिक केल्यास तुमचा फोन हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. हे केवळ पायलला बदनाम करण्यासाठीच नाही, तर सामान्य लोकांना फसवण्यासाठी रचलेलं एक सायबर जाळं आहे. पायलने या प्रकरणाला केवळ स्पष्टीकरण देऊन थांबवलेलं नाही, तर तिने कायदेशीर मार्गाचा अवलंब केलाय. तिच्या नावाचा आणि प्रतिमेचा चुकीचा वापर करणाऱ्यांविरोधात ती आता कोर्टात धाव घेणार आहे. सायबर सेलकडेही याबाबत तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कठीण काळात पायलचे 40 लाखांहून अधिक फॉलोअर्स तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर मोहीम राबवून हा व्हिडिओ फेक असल्याचे पुरावे सादर केलेत. एखाद्याची इमेज खराब करण्यासाठी AIचा असा वापर करणं अत्यंत चुकीचं आहे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स मधून उमटत आहेत. ज्यांच्यासाठी पायल गेमिंग हे नाव नवीन आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की पायल धारे ही भारतातील सर्वात यशस्वी महिला गेमिंग क्रिएटर आहे. 2019 मध्ये YouTube प्रवास सुरू करणाऱ्या पायलने आज 4.5 दशलक्ष सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठलाय. BGMI, PUBG आणि GTA V सारख्या गेम्समध्ये तिची मास्टरकी आहे. तिने केवळ गेमिंग मध्येच नाही, तर फराह खान आणि समंता रुथ प्रभू यासारख्या मोठ्या सेलिब्रिटींसोबतही काम केलंय. SATUL सारख्या प्रतिष्ठित स्पोर्ट्स संस्थेशी ती जोडलेली आहे. इतक्या मेहनतीने कमावलेली प्रतिष्ठा मातीमोल करण्यासाठी काही विकृत प्रवृत्तींनी हा बनावट व्हिडिओचा मार्ग अवलंबलाय. मित्रांनो, हे प्रकरण केवळ एका गेमर पुरतं मर्यादित नाही. हे आपल्या सर्वांच्या डिजिटल सुरक्षेबद्दल आहे.
आज तंत्रज्ञानाचा वापर करून कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा वेळी आपण एक सुजाण नागरिक म्हणून कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची खातरजमा केली पाहिजे. चुकीचा व्हिडिओ शेअर करणं हा देखील गुन्हा आहे. पायल गेमिंग सध्या दुबईत असून ती या संकटाचा सामना धैर्याने करते. आपणही अशा फेक न्यूजला बळी न पडता सत्य समजून घेतलं पाहिजे. तुमचं मत काय आहे? अशा प्रवृत्तींविरुद्ध कडक कायदे असायला हवेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून सत्य लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.